नांदेड जिल्ह्यातल्या माहूर विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार या मथळ्याखाली विदर्भ न्यूज आणि व्हीसीएन न्यूजने ही बातमी प्रकाशित केली होती। 21 जुलैची रात्रपाळी ऑपरेटर इंगळे त्यांचे सहकारी एक्सप्रेस फीडरवरची लाईन गेल्यामुळे पुन्हा लाईन टाकण्यासाठी जात असताना महिला कर्मचारी इंगळे तसेच पुरुष कर्मचारी बोकडे राठोड हे रात्रीच्या वेळेस एक्सप्रेस फीडरवरची लाईन टाकायला जात असताना अचानकपणे त्यांना जोरदार शॉक लागला होता। नशीब बलवत्तर असल्यामुळे कोणतीही दुखापत झालेली नव्हती। महावितरण कंपनीमध्ये अनेक महिन्यांपासून गिट्टी ही येऊन पडली होती, परंतु पॉवर हाऊसमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी ती गिट्टी पसरविण्यात आली नव्हती। ही गिट्टी सुमारे 2 महिन्यापासून पॉवर हाऊसच्या आतमध्ये टाकलेली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून मजूर सापडत नाही असे कारण समोर करून अनेक दिवसांपासून गिट्टी जागच्या जागेवर पडून होती, मात्र ती पसरवण्याचे साधे कार्य सुद्धा करण्यात आलेले नव्हते। त्यामुळे या चौघांची प्राणज्योत मालवता वाचली होती। याविषयी विदर्भ न्यूज आणि व्हीसीएन न्यूजने हे वृत्त प्रकाशित केले होते। हे वृत्त प्रकाशित होताच दुसरेच दिवशी पॉवर हाऊस मधील गिट्टीचा पडलेला खच हा मजुरांच्या साह्याने संपूर्ण पॉवर हाऊस मध्ये पसरविण्यात आला आणि अशी दुर्घटना पुनश्च घडू नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाईल असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले। व्हीसीएन न्यूजने प्रकाशित केलेले हे वृत्त फार वरपर्यंत पोहोचल्यामुळे हे काम त्वरित झाले असे माहूर येथील जनतेचे म्हणणे आहे। एक प्रकारे व्हीसीएन न्यूजने आणि विदर्भ न्यूजने वृत्त प्रकाशित केल्याचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।